अमरावतीत महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना आपल्या कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे। या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा व संस्कृती तरुण पिढीपर्यंत पोहोचवून त्याची जोपासना करण्यास मदत होईल, असं प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केलं। महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। पर्यटन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 18 ते 22 फेब्रुवारी या दरम्यान सायन्स कोर मैदानावर महासंस्कृती महोत्सवाचा आयोजन करण्यात आला आहे। या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार नवनीत राणा यांची विशेष उपस्थिती होती। विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोपळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपायुक्त संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। खासदार नवनीत कौर यांनी महाराष्ट्राची साहित्य, कला, परंपरा आणि संस्कृतीची जपवणूक व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीनं संपूर्ण राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या। या महोत्सवाच्या माध्यमातून लुप्त होत चाललेली परंपरागत कला, गुण, कौशल्ये, आदिवासी कला, संस्कृती तरुण पिढीच्या स्मरणात राहून संस्कृतीची जपणूक होण्यास मदत होईल। या महोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना आपल्या कला सादर करण्याची संधी देण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या महासंस्कृती महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। अमरावती जिल्ह्यात हे महोत्सव 18 ते 22 फरवरी दरम्यान साजरा केला जाणार आहे। या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जे संस्कृती आहे, जे स्थानिक कलाकार आहे आणि जे लुप्त होत चाललेली कला आहे त्याला एक प्लॅटफॉर्म देण्याचा उद्देश आहे। पण हे जे डिपार्टमेंट आमच्या प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे कार्यक्रम घेत आहे त्याचा लाभ सगळ्यात जास्त जर कोणी घ्यायचं असेल तर यंग पिढीने घेतलं पाहिजे। कारण येणारं भविष्य, आमची भाषा, आमची पद्धत, आमचा अटायर जर कोणाला पुढे पिढीमध्ये न्यायचं असेल आणि ज्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सगळे यंगस्टर्स आहेत।